राज्यात महायुती सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेवर फोकस केलाय. मुंबई, ठाण्यानंतर शिंदेंनी आता पुण्यातील पक्षवाढीवर विशेष लक्ष दिलंय. बाळासाहेब ठाकरेंचं जन्मस्थान असणाऱ्या पुण्यात दोन्ही शिवसेनेची अवस्था नाममात्र आहे. अशा वेळी शिंदेंनी आता आगामी महापालिका निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच शिंदेंच्या शिवसेनेत काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही माजी नगरसेवकांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की ठाकरे गटाच्या माजी आमदारांचे पुत्र आणि काही माजी नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेंच्या सासवड येथील जाहीर सभेत ही सर्व मंडळी पक्षप्रवेश करणार आहेत. याशिवाय मनसेचे माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे काही पदाधिकारीही पक्षात येणार आहेत. पुणे जिल्ह्याबरोबरच सोलापूर आणि पंढरपूर इथल्या काही नेत्यांचाही पक्षप्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण हे पूर्णपणे बदलून गेलंय. जनतेचा कल महायुतीकडे असल्याने महाविकास आघाडीतील नेते मंडळींनीही आपला मोर्चा तिकडेच वळवलाय. भाजप आणि शिंदेंच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरी भागात महाविकास आघाडीला लागलेली गळती ही तिन्ही पक्षांची डोकेदुखी ठरली आहे. दिवाळीच्या आसपास राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवूनच एकनाथ शिंदेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार आहे. पुरंदरचे विजय शिवतारे हे एकटेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेत. तर संपूर्ण शहरात नाना भानगिरे हे एकमेव नगरसेवक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेबाबत बोलायचं झालं तर तिथेही परिस्थिती सारखीच आहे. पुण्यातून खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे हे ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत. तर शहरात 9 नगरसेवक होते. मात्र त्यातील 5 नगरसेवक हे भाजपात गेले तर उर्वरित नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुण्यात दोन्ही शिवसेना या नाममात्र आहेत. अशा वेळी शिंदेंनी पुण्यावर लक्ष केंद्रित करून पक्ष संघटनेच्या बळकटीला महत्त्व दिलंय. अशातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीनंतर धंगेकर हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली की मी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट वैयक्तिक कामासाठी होती. या भेटीमधून कोणताही राजकीय अर्थ काढू नये. मी काँग्रेस पक्षातच आहे. जशी मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तशीच मी येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेणार आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जवळपास 400 ते 500 नगरसेवकांना घेऊन बाबर हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बाबर नाराज होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतली होती. या भेटीतच बाबर पक्षप्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगितलं होतं. सध्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश बघता ऑपरेशन टायगरला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदेंच्या शिवसेनेत आणखी किती पक्षप्रवेश होणार आणि शिंदे पुण्यात शिवसेनेला बळकटी आणणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच बातम्यांच्या अपडेट्ससाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.